नमस्कार, मनपूर्वक नमस्कार. घरालाही स्वप्ने पडतात, घरालाही स्वप्ने पडतात आपुलकीच्या नात्याची. घरालाही स्वप्ने पडतात आपुलकीच्या नात्याची. उन्हामधल्या छायेची, उन्हामधल्या छायेची, आतुर उत्कट मायेची. घरालाही पडतात स्वप्ने. घर सुद्धा पाहते वाट, घर सुद्धा पाहते वाट, वाट पाहणाऱ्या डोळ्यांची. घर सुद्धा पाहते वाट, वाट पाहणाऱ्या डोळ्यांची. झुरणाऱ्या सांजेची, आसावलेल्या काळजाची. घर येते फुलून, घर येते फुलून, जेव्हा फुलणारी मने येतात. घर येतात फुलून, जेव्हा फुलणारी मने येतात. शब्दांशिवाय सुरांशिवाय काळीज वेडे गाणे गातात. घरालाही पडतात स्वप्ने आपुलकीच्या नात्याची. उन्हामधल्या छायेची, आतुर उत्कट मायेची. आदरणीय रसिक हो, एका उत्कट मायेच्या घरात, अर्थातच या सुंदर देखण्या अशा सभागृहात सेंट गोन्सालो गार्सिया कॉलेजमध्ये मी सानंद उपस्थित आहे. सगळ्यांना मनपूर्वक शुभप्रभात मी व्यक्त करतो. या महाविद्यालयाचे आदरणीय प्राचार्य डॉक्टर सोमनाथ विभूते सर, ज्यांनी 2च मिनटं पण अतिशय मनपूर्वक इथल्या उत्सवाविषयी सांगितलं, ते आदरणीय फादर थॉमसजी. माझे याच परिसरातील एक अतिशय लाडकं व्यक्तिमत्व असलेले फादर किरण सर. मार्तंड अवघडे या ठिकाणी मुद्दामून आलेत, प्राध्यापक आहेत, लेखक आहेत. आणि विशेष म्हणजे समाजाला करुणेतून दिशा देणारे अनेक फादर या ठिकाणी उपस्थित आहेत. खूप मला आनंद होतोय. आणि खरं सांगायचं झालं तर वातावरण इतकं थरारून टाकणार आहे, मंतरून टाकणार आहे की या वातावरणामुळेच माझ्या संवेदनांतून, माझ्या रक्तांतून प्रार्थनेचे सूर बहरायला लागले. असे छान वातावरण इथे आमच्या आदरणीय विभूते सरांनी केले. त्यांचं माझं नातं हे गेल्या 30-32 वर्षापूर्वीच आहे. ते म्हणजे एकेकाळी 11वी-12वीतले माझ्या वर्गातले ते विद्यार्थी. आणि तुमच्या कानात एक गोष्ट सांगतो, कानात कान जरा इकडे करा. त्यांची पत्नी ही सुद्धा माझीच विद्यार्थिनी. म्हणजे माझ्या तासाला ते काय येत असतील हे काही इथे तुम्हाला वेगळं सांगायला नको. मी त्यांना मजेने म्हटलं, मी इतर कविता तर तुम्हाला बऱ्याच शिकवल्या असतीलच, पण प्रेम कविता जरा अधिक चांगल्या शिकवलेल्या दिसत आहे. पण एक छान नातं आहे. नेतृत्वासारखं छान पुस्तक त्यांच्या हातून लिहिलं गेलं आहे. आणि महाविद्यालयाच्या निमित्तानं पिढी घडावी यासाठी ते खूप प्रयत्नशील आहे. आणि अशा व्यक्तिमत्वांकडे जाणं मला आवडतं. त्यांचा नेतृत्व गुण मला आत्ताच दिसला, त्यांनीच मी सुरुवात केली आहे. विषयाला सुरुवात झाली आहे. आधी हाच कार्यक्रम हा वेगळ्या हॉलमध्ये होता. आणि वेगळ्या हॉलमध्ये होता तर इथे का घेतला, तर त्याचं कारण मला जे सांगितलं ते खूप मजेशीर आहे. तो इतका मोठा होता की पुष्कळ श्रोते पण कमी वाटतात. म्हणून हा नेटका, छोटा, सुखी आणि छोट्या कुटुंबासारखा हॉल आहे. आणि आज गंमत अशी झाली की अनेक विद्यार्थ्यांना खरं तर आज यायचे पण जागा नाही. मी इथल्या कार्यकर्त्यांना विनंती करीन की मी प्रेमळ आहे, मी जिव्हाळ्याने बोलतो, मी कवी आहे, सगळं ठीक आहे, पण मी एक अध्यापकही आहे. 40 वर्ष. त्यामुळे कोणीतरी उठून जाईल, कोणीतरी केव्हा तरी येईल, हे नक्कीच आपल्याला चालणार नाही. आणि आदरणीय विभूते सरांनी पण ते सांगावं, कारण
काही मुलांना वाटतं की आता अमुक निघावं, काही नाही यावं, तर त्यांनी इकडे येऊन रिस्क घेतलेलीच आहे. त्यामुळे मला दिलेल्या वेळेत किंवा न दिलेल्या वेळेत त्यांनी ते कृपया छानपैकी संवादी ऐकावं. एका समर्पित संतांच्या नावानं हे महाविद्यालय जवळजवळ 2.5-3 तप किंवा त्याहूनही जास्त काळ या वसईच्या भूमीत दिमागदारपणे उभा आहे. सुंदर प्रांगण आहे, एक हिरवी आणि गोड शांतता आहे आणि सतत करुणेचा विचार करणारे आपल्यासारखे आहेत. आज पालक अधिक संख्येने येतील असं आमच्या डॉक्टर सोमनाथ सरांना वाटलं होतं, परंतु गंमत तीच आहे, ज्यांच्यासाठी विषय नेमावा तीच माणसं काही कारणाने नसतात. आणि त्यामुळे मी माझा जो विषय आहे की नवीन पिढी म्हणजे भावी पिढी घडवताना, त्यामध्ये मी एक नवीनच विषय त्याच्यामध्ये मिसळला आत्ता, आणि तो म्हणजे वय वादळ विजांचं. याचं कारण असं, वादळ विजांच्या वयातले तरुण इथे आहेत आणि त्या विजांना सावरणारे शिक्षकही इथे आहेत. मित्र हो, सुरुवातीला मी जी कविता वाचली ती उगीच वाचली नाही. कविता तर माझ्या अनेक आहेत. मग अशी तुम्ही परिचयात पण ऐकलं आणि आमच्या निर्माता असलेल्या संवादक प्राध्यापकांनी त्यांच्या सिनेमासाठी मी गाणं लिहावं ही पण विनंती केली. त्यामुळे तुम्हाला मी कवी आणि गीतकार आहे माहिती आहे, कळलं आहे. पण मित्र हो, हीच कविता मी का निवडली बरं, तर त्यामध्ये घराचं मनोगत आहे. व्यक्तीचं मनोगत अनेकदा असतं किरण सर. माणसाला काय वाटतं त्याचा आपण विचार करतो, पण वास्तूला काय वाटतं याचा विचार करतो का? घराला काय वाटतं याचा विचार करतो का? कॉलेजच्या भिंतींना काय वाटतं याचा विचार करतो का? मधल्या 2.5-3 वर्षाच्या काळात, की ज्या काळाचा उल्लेख मी करत नाही, शाळा ओस होत्या, महाविद्यालयात कोणी जात नव्हतं. त्यावेळेला मी कविता लिहिली होती, शाळाई. आई माहिती आहे, शाळाई, शाळा नावाची आई, ही कविता लिहिली. त्यामुळे शाळाई पण वाट पाहत असते पिल्लांची. शाळेच्या जिन्यांना सवय असते दुडदुडणाऱ्या पावलांची, त्या बेलला सवय असते शिपाई दादांनी टोल वाजवण्याची, धूळ उडवण्याची. ती पाण्याची टाकी वाट पाहत असते, ओंजळ घेऊन चिमुकली मुलं ते पाणी पित आहेत. आणि आता मुलं जशी घरात एकटी आहेत तशी शाळा नावाची आई पण एकटी आहे. मित्र हो, शाळा वाट पाहते, घर वाट पाहते, आणि मला असं वाटतं वाट पाहणारं घर ज्याच्या आयुष्यात आहे त्याला घडण्याची शक्यता आहे. आणि आज अध्यापकांना आणि इथल्या पालकांना आणि तरुण मुलांना हे सांगायचं आहे की माझं निरीक्षण आहे, ही वाट पाहणारी घरच मुळात आता कमी होत आहे. आपणच आपल्या खिशातली 2री किंवा 3री किल्ली घ्यायची. 2री किंवा 3री का ते कळलं ना, का नाही कळलं? घरातल्या सगळ्याच सभासदांकडे किल्ली असते आणि आपणच ती किल्ली घ्यायची, उघडायचा दरवाजा, आपणच फ्रीज मधलं काहीतरी काढायचं, जमलं तर ते गरम करायचं, नाही तर तसंच गार खायचं. घर मोठं आहे, इटालियनच्या मार्बलच्या त्याला लाद्या आहेत, सुंदर रंग आहे प्रसिद्ध कंपनीचा, छानपैकी कपाट आहे, त्या कपाटात एकाहून एक छान मद्याचे चषक आहेत, देखणे आकर्षक, की ज्याच्यामध्ये रात्र आणि संध्याकाळ झिंगली जाते अशी देखणी व्यवस्था आहे. पण त्या घरामध्ये निरंजन मात्र नाही, आजी आजोबा मात्र नाही, आई बाबांना वेळ नाही. काल परवा एक घटना घडली प्रत्यक्ष. इथे उत्तनलाच भाईंदरला माझा कार्यक्रम होता आणि माझं व्याख्यान झालं आणि रात्री मी थांबणार होतो. एक 55-56 वर्षाच्या तिथे एक बाई होत्या, रसिक होत्या. त्या मला म्हणाले की निघते आता. मी म्हटलं थांबा ना, इतरांची पण सेशन्स आहेत, ती छान आहेत, ऐकून जा. त्यांनी सांगितलं मला जायलाच हवं, घरी पाहुणे येणार आहेत. पाहुणे, मी ओळख होती म्हणून त्यांना विचारलं. मी ओळख होतं म्हणून त्या बाईंना विचारलं की अच्छा, पाहुणे म्हणजे खूप दुरून येत आहेत का, कोण येत आहे? आणि त्यांनी सांगितलं
अमेरिकेतून मुलगा आणि सून येते. मी काही बोललो नाही. आई वडिलांना मुलंच आपल्या घरी पाहुणे येत आहेत हे सांगण्याची स्थिती आजच्या श्रीमंत वर्तमानाने आणून ठेवले. पैशाने फुगलेली पण नात्याने ढळलेली अशी श्रीमंती आज एकंदर वर्तमानाचा आव्हान आहे. खूप पैसे आहेत पण कुठे खर्च करायचे भान नाही. सत्ता आहे पण तिला सामाजिक दिशा देण्याचं आत्मभान नाही. धर्माच्या बेगडाखाली अधर्माचा व्यापार. आणि माध्यमांबद्दल मी पुढे बोलीनच. आदरणीय श्रोते हो, या सभागृहात उपस्थित असलेल्या सगळ्या भाग्यवान माझ्या मित्रमैत्रिणींना सांगायचे की तुम्ही जरा वेगळ्या प्रकारचे आहात, संवेदनेने जगणारे आहात, मनापासून जगू इच्छित आहे, वेगळे आहात. म्हणून मी तुमच्याकडे कार्यकर्ता या दृष्टीनेच आज बोलतोय, केवळ लेखक आणि पाहुणा म्हणून नाही. म्हणून तर ह्या वातावरणाची सुंदर व्यवस्था आपण केली ना. केवळ उत्सवातला एक टाइमपास नाही. तिसरा दिवस एक मार्क कार्यक्रम झाला, दवणे वेळेवर आले, बोलले, बरं बोलले, हाच केवळ हेतू नाही. जिना उतरताना आपण जीवनाचा जिना चढणार आहोत का? आपण जाणीवेने काही विचार करणार आहोत का? आपल्या घट्ट कवटीच्या आत मेंदू नावाचा जो एक संवेदना पदार्थ आहे त्याच्यात काही ज्योती उजळल्या का? याचा विचारच जर आपण करणार नसतो तर आपण यायचं तरी कशाला? आणि माझी इतकी उत्तम व्यवस्था करून ठाण्याहून मला बोलवायचं तरी कशाला? मित्र हो, मला असं वाटतं की घडणं आणि घडवणं ही एक प्रक्रिया आहे. पुन्हा एकदा बोलतो, माध्यमांच्यामुळे वक्त्याकडे आपण बघतो पण दृष्टी वेगळ्या ठिकाणी असते. कान उघडे असतात, ते बंद आहेत की उघडे आहेत कळायची सोय नाही. ऐकतो पण श्रवण किती करतो? आणि म्हणून एखादं वाक्य मी दोनदा एवढ्यासाठी उच्चारतो मित्रांनो की जिथे मला लक्ष वेधायचंय आणि मला हे सांगायचंय की घडवताना असं आपण नाव दिले, पण मी सांगेन हा प्रवास आहे. घडणं आणि घडवणं. दिसायला तूप दिसतं पण तूप परिणामाच्या आधी ते दूध असतं. मग ते विरजण घालून दही करतात, घुसळतात ताकाने, मग त्यात नवनीत नित नव असं नवनीत म्हणजे लोणी येतं आणि मग त्याचं तूप होतं. एक आनंदी आणि सुंदर समाज, हा जो एक समाधानी समाज आहे, तो घडवण्याच्या आधी श्रोते हो, हे मंथन सुरू आहे का थांबलंय? आर्थिक गरजांच्या काळामध्ये आपण जितके जागे होतो, आर्थिक गरजांच्या काळात आपण जितके भानावर होतो, तितके भानावर आपण ती गरज संपल्यावर उरलोय का? खिशात 5 रुपये निघताना असायचे आणि 2 दिवस ते पुरवायचे असायचे. मग येताना कितीही मोह असले तरी मला उद्याच्या बसचे पैसे साठवले पाहिजेत हे भान खिशामध्ये आज 5,000 रोख आणि मोबाईलवर 5 लाख असं असताना ते भान आलंय का? का हरवतंय? मग आपण श्रीमंत दिसण्याच्या नादात भरकटतच चाललोय ना? चाललोय की नाही? याचा विचार जी पिढी करते तीच पिढी मला वाटतं पुढच्या काळात काहीतरी देऊ शकते. ज्याप्रमाणे हा तेजाचा वारसा इथे उजळला आहे, छानपैकी त्याच्या निरांजनी आहेत, पंचारती घेऊन या ठिकाणी आहेत, पण त्या आपोआप नाही लागल्या. तेल आणि वात त्याच्यामध्ये होती, परंतु तुम्हा आमच्या सगळ्यांच्या हातांनी त्या उजळल्या. हातांनी जर उजळल्याच नाहीत आणि हाताची घडी घालून आम्ही बसलो फक्त मोबाईल वाचत खेळत नको तो विचार करत, तर निरांजन आहे, तेल आहे, वात आहे, पण प्रकाश कुठे आहे? असं होऊ शकतं ना? मग इथे असलेली जी युवक पिढी आहे आणि युवकांना दिशा देणारी इथली पालक आणि शिक्षक आणि अर्थात धर्मगुरू पिढी आहे, ती खरंच हे निरांजन उजळण्याचं काम करते का? काय नेमकं असं होतंय? थोडा शोध तर घेऊया ना. ते करताना मी सांगेन संदर्भ बदलले.
1960-65 साली माझ्या अगदी बालपणचं वातावरण आज येणं अवघड आहे. ते एका अर्थाने येऊ पण नाही. याचं कारण त्या काळातला आर्थिक संघर्ष, आमच्या छोट्या खोल्या, घरात नसलेलं पाणी, आई आपली दुडीवर दुडी घेऊन आणायची, ते एकच पॅन्ट 2 वर्ष वापरणारे माझे वडील, खाली जर उसवलं त्या पॅन्टच्या खाली तर दुसरा धागा घेऊनच त्याचं विणकाम करणारी माझी आई. हे सगळं वातावरण पुन्हा यायला हवं असं मला वाटत नाही. पण त्याही काळामध्ये त्या गरिबीत पण एक श्रीमंती होती, आणि ती म्हणजे त्याही काळात एक विनामूल्य पण अमूल्य असं ग्रंथालय मला आईवडिलांनी लावून दिलं होतं. आज इथे उत्तम लायब्ररी आहे. माझं संपूर्ण पुस्तकावर प्रेम करणारे इथले ग्रंथपाल आहेत. हे सगळं असताना खरंच आदरणीय डॉक्टर सोमनाथ सर प्रत्यक्ष लायब्ररीमध्ये मुलं ये जा किती करतात त्याची काही नोंद आहे का? प्रत्यक्ष प्राध्यापक, इथले ग्रंथालय, हे सगळं आदान प्रदान करून 8-10 दिवसात वेगळी ललित पुस्तकं, वैचारिक पुस्तकं, इथले दिवाळी अंक प्रत्यक्ष वाचणारे नेमके किती आहेत की आता महिन्याभराने नॅक कमिटी येणार आहे आणि म्हणूनच त्या ठिकाणी पटकन जाऊन नोंद व्हायला पाहिजे, म्हणून 10 पुस्तकं घेऊन जा, आपल्या नावावर दिसली पाहिजेत, तिकडे गेलं तर ही चलाखी आली. रंग सफेदी उरली पण रंग मात्र हरवला. असं काहीतरी चित्र दिसतंय का? शोधू तर या. मित्रमैत्रिणींनो, ही लबाडी केवळ संस्थेला, समाजाला फसवत नाही तर ती आपल्याला गरीब ठेवत असते. विचार करा, एखादी औषधाची गुटिका आपल्या घरात आहे, आपली तब्येत बरी नाही, वैद्याने ती दिलेली आहे, मात्र मी वैद्याला फसवलं, मी नाहीच गुटिका घेतली, असं जर गेलं तर आपण कोणाला फसवतोय? त्या वैद्याला गुटिका देणाऱ्या त्याला की न घेणाऱ्या आपल्याला? 8-10 दिवसांनी जेव्हा आजार बळावेल आणि जेव्हा आपल्या थोड्याशा जिवंत क्षणी तो वैद्य म्हणेल हातातून केस गेली आता, हे आपण ऐकतोय, त्यावेळेला जे वाटेल ती वेळ यायच्या आधीच सामाजिक भान नको का यायला? तेवढ्यात घर सावध नको का व्हायला? विचार करा. या ठिकाणचा परिसर उगवणारा, जवळ मिठागर, जीवनाला आणि जगण्याला चव देणारं इथलं अवघं वातावरण, खरंच ते कधी महसूस केलंय का? ते कधी जाणवलंय का? इथल्या या सगळ्या मैदानाचा उपयोग खरंच किती केला जातो? की फक्त 10 मार्काला असेल तरच NSS आणि NCC सामाजिक जाणीव त्याच्यात आली आहे का? या प्रश्नाचे उत्तर नकारात्मक नसतील, उत्तम करतच असतील याची मला खात्री आहे. शोध तर घेऊया ना, आणि ते वेगळं असतं. मी मुद्दामून सांगेन नव्या पिढीला की मी महाविद्यालयामध्ये प्रत्यक्ष अध्यापन करताना एकदा काही कारणाने मी मे महिन्यात कॉलेजमध्ये गेलो आणि जुन्या इमारतीत लिफ्ट नव्हती आणि 70-80 पायऱ्या चढून मग जायला लागायचं. मी काही कामाला प्रिन्सिपॉलकडे गेलो आणि त्या ठिकाणी मी दुपारी पाहिलं, एक 2 पायांनी पोलिओ अपंग झालेला एक मुलगा हाताने स्वतःला उचलत त्या पायरीवर जात होता. मी म्हटलं काय रे? त्याचं नाव परमेश्वर आणि नाव कांबळे. त्या परमेश्वर कांबळेला म्हटलं, अरे परमेश्वर, तू आता काय करतोयस, काय जातोयस? सर, मी लायब्ररीत पुस्तक बदलायला आलोय. सर, मी हे दृश्य विसरू शकत नाही, मी ज्योतीच्या साक्षीने सांगतोय. मला वाटतं की तोच मुलगा कॉलेजमधला अव्यंग आणि सगळ्यात धट्टाकट्ट पायाचा. नुसते शरीराचे पाय असणं उपयोगी नाही, जिद्दीचे पाय नकोत का? ती जिद्द मला ज्या वर्तमानाने दिली बालपणी, ते आता वर्तमान पुन्हा आणण्याची गरज आहे. ते दारिद्र्य नको, तो काळ नको, पण नव्या पिढी घडवताना मुलांना तो संघर्ष, ती जिद्द सांगण्याची वेळ आहे असं मला वाटतं. इथले असतील पालक तर त्यांना आणि शिक्षकांना मी सांगू इच्छिन की वर्गात जेव्हा 100 मुलं येतात तेव्हा मित्रांनो, सुंदर जगण्याच्या 100 शक्यता येत असतात. मी सांगतो ते ऐक. लक्ष कुठं आहे? हे दिवस आता गेले. आता तू काय सांगतोस ते पण मला ऐकायचंय. हा दिवस आहे. मग इथे जे 60-70 प्राध्यापक आहेत त्यांना मी विनंती करेन किंवा मी न विचारता विचारेन की वर्गात कधीतरी महिन्याभरात एखादा प्रश्नोत्तराचा तास असतो का? एखाद्या संवादाचा असतो का? आदरणीय सोमनाथ सर सांगतील, मी दर 15 दिवसांनी 1 तास असा ठेवत असे की ज्या तासाचं नाव होतं काहीही विचारा.
मग त्यामध्ये साहित्य संमेलन म्हणजे काय, अध्यक्ष काय निवडले जातात, कवितेचा अर्थ तुम्ही कसा शोधता, गीत तुम्ही लिहिता का, मुलं काही काही विचारायची. आणि एखादा प्रश्न मला विचारल्यावर जो उत्तर येत नसेल तर तो माझाही प्रश्न असायचा. 8 दिवस अभ्यास करून मी ते उत्तर द्यायचं. मला तुम्ही सांगा की हा चर्चा, आपण जिवंत माणसांशी व्यवसाय करणारे लोक आहोत, फायलींशी नाही. किती डोकी आली त्यापेक्षा किती मनं आली याचा विचार आपण कधी वर्तकर्त्यात करतो का? म्हणून मी विनंती करेन आणि पालकांना विभूते सराव निरोप द्या की मला जे वाटतंय तेच मुलांनी व्हावं, यासाठी निसर्गाने त्यांना जन्माला घातलेलं नाही. मी माळी आहे, मी बी लावलं, आता त्या बीला गुलाब येईल का मोगरा ते मी नाही ठरवू शकत. मी गुलाब म्हणून लावलं आणि मोगरा येऊ शकतो, कारण मला माहितीच नव्हतं बी कुठलं आहे. मी फांदी लावली जायची, अरे सोनचाफा आला हे मला माहिती नव्हतं, पण त्या फांदीने ठरवलंय मुळातून काय व्हायचंय ते. तुमची मुलं त्यांना काय व्हायचंय ते निसर्गाने ठरवलंय. ते जे ठरवलंय त्याला खत पाणी घाला, मग चांगलं फुल येईल हा विश्वास ठेवा. तो माझा मुलगा आहे म्हणून माझं नाव मध्ये लावतो, ती माझी मुलगी आहे म्हणून माझं नाव मध्ये लावते, आईचं नाव मध्ये लावते, याचा अर्थ त्याच्या कर्तव्यावर आयुष्यावर स्वाक्षरी करायचा आपल्याला अधिकार आहे असं मानू नका. ते त्याचं आयुष्य आहे, कौतुक वाटू द्या. डॉक्टरचा मुलगा आहे त्याला कदाचित चित्रकार व्हावंसं वाटेल, चित्रकाराचा मुलगा आहे त्याला कदाचित शेतकरी व्हावंसं वाटेल, वाटू शकतं ना. पण जे होईल ते उत्तम होऊ द्या ना, जे होईल ते उत्तम, ते कसदार होऊया ना. आज मला वाईट वाटतं की आपल्याला कधी कळतच नाही या गोष्टी. दुःख होतं. एखाद्या डॉक्युमेंटवर कोर्टाच्या जरी आपल्याला सही येत असली तरी अंगठे घेतात हे तुम्हाला माहिती आहे. म्हणजे निरक्षर असावं लागतं असं नाही. काही ठिकाणी काही व्यवहार करताना अंगठे घेतात किंवा ठसे घेतात, माहिती आहे का? तर हा अंगठा का घेतात? कारण कोट्यावधी लोक जरी जगात असले तरी त्याच्यासारखा माझा अंगठा नाही आहे. आज 200 असतील इथे तर 200 ठसे वेगळे आहेत. मग मित्रांनो, एवढूशा अंगठ्यामध्ये काय नेमकं घडत असेल, काय नेमकं होत असेल, कधी विचार केलाय तुम्ही? एक खडा तर दुसऱ्या खडासारखा नाही, एक पान दुसऱ्या पानासारखं नाही. आपल्याला जरी ते तसंच वाटलं तरी मला तुम्ही सांगा की एवढूसा अंगठा आहे, 15 ते एवढा आहे. मग जगामध्ये इतकी करोड अब्ज निखरवादी आहेत मंडळी, प्रत्येकाचा नवीन निर्माण केलाय. यामध्ये निसर्गाला तुम्हाला नवं काहीतरी करावं हे सांगण्याची सूचना नाही का? हा अंगठा आला कुठून? हा मनगटातून आला ना. मनगट म्हणजे कर्तृत्वाचं प्रतीक ना. मग अंगठा वेगळा, तसं मनगटातून येणारं कर्तृत्वही वेगळं. हे नुसतं मी कवितेच्या भाषेत बोलतोय का? हे नुसतं मी वाह खरंच हा विचार केलाच नव्हता, तुमची दाद मिळावी म्हणून मी बोलतोय का? अजिबात नाही. विचार तर करूया ना. मला जेव्हा कोणी विचारतं की तुम्ही प्राध्यापक का झालात, तर मी एकच उत्तर देतो, मला दुसरं काही होण्याची शक्यताच नव्हती. मी अध्यापक होणार म्हणूनच जन्माला घातलं त्यांनी. मला लेखकच व्हायचं होतं. कॉलेजमध्ये स्टाफरूम मध्ये माझे काही प्राध्यापक असायचे, त्याच्याकडे बघितल्यावरच मला असं वाटायचं का आले. आणि मग विचारायचो मैत्रीनंतर, काय नाही हो MT मध्ये ट्राय केलं पण थोडक्यात गेलं, बँकेत इंटरव्ह्यूला नापास केलं, पोलीस खात्यामध्ये पैसे घेत होते, काहीच नाही मिळालं, मग हे आलो. मी हे अत्यंत आदरपूर्वक सांगतोय की इच्छाच नसणारा प्राध्यापक जेव्हा मुलांसमोर जातो ना, तेव्हा तो मुलांना जिवंत ठेवून त्यांची हत्या करत असतो. दिसायला पिढी जिवंत आहे पण प्रत्यक्षात मात्र मुर्दाड, काही नाही. इकडे उदास, भविष्यात भकास. सुदैवानी आपल्या महाविद्यालयात ताज्या चेहऱ्याचे हसतमुख प्रयोगशील शिक्षक आहेत, या खात्रीने मी हे बोलतोय. चुकून 100त एखाद्याचं नसेल, काठावर असेल, तर मी विनंती करेन की काठावर असाल तर रेनकोट फेकून द्या आणि नव्या पिढीच्या पावसात आणि त्या तलावात उडी मारा. जो भिजेल तो रुजेल, जो रुजेल तोच बहरेल. आणि आनंद केवढा आहे हो. ही आपली जी ज्ञान सरस्वती आहे ना, ती कोणाला कमी नाही पडू देत. मी जेव्हा शिक्षक झालो तेव्हा माझे काका म्हणाले होते ना, शिक्षक होऊन ते भीक मागणार का? त्याही काळामध्ये असं होतं. त्यांची इच्छा बरोबर असेल, त्यांचं स्वप्न चांगलं असेल की धवण्यांचं घर कसं होतं त्यांना माहिती आहे,
मग आता तू पण शिक्षक होणार. त्याही वयात मी सांगितलं माझ्या 10वी-12वी सुद्धा होय, एम ए विथ मराठी भिकारी होईल. आणि भीक देताना मी सांगेन एम ए विथ मराठी आहे, प्रथम वर्ग द्या भीक. तुझं काय म्हणणं आहे? पण त्या सरस्वतीने ती वेळ आणली नाही. मी एम ए झालो तेव्हा मला 3 महाविद्यालयाचं निमंत्रण होतं. ही आत्मस्तुती नाही आहे. मला म्हणायचं हे की जे तुम्हाला करायचं, आता ही जी माझे कार्यक्रम होतात कुठेतरी केव्हा तरी पेपरला मी फोन नंबरसाठी पाठवतो. तर मी कोणी काही अभिषेक बच्चन नाही का आमिर खान नाही की तुमच्या आता नवीन नवीन कोण फेमस कलावंत आहेत, काही नाही की मी 6 पॅक असलेला दिखाणा नट नाही, कोणी नाही. पण मला एकही दिवस रिकामा नसतो. कसं होतंय? कोण मला बोलवतं? काय मी फोन केला होता सोमनाथ सरांना माझं ठेवा काहीतरी जरा पोटाला मिळू द्या? नाही. माझं म्हणणं हे की तुम्ही जे करताय त्याचा गृहपाठ तयार पाहिजे. तो गृहपाठ म्हणजे तुमचा ध्यास, तुमचा श्वास, तुमचं समर्पण, तुमचा प्रयत्न, तुमची जिद्द, तुमचा संवाद, तुमची मशागत, हे सगळं पाहिजे. हे सगळं हा वारसा ज्या घरात आहे, ज्या शिक्षकांच्या मध्ये आहे, ती पिढी घडत जाते. पुढे जाताना मी सांगेन की खरं तर आता अशा तऱ्हेचं वातावरण आहे की घडणाऱ्यांनी सुद्धा स्वतःचं घडणं सुरू ठेवलं पाहिजे. अर्थ काय असेल? मी माझ्या विद्यार्थी मित्रांना नेहमी किरण सर सांगायचो, ते तुम्हाला वाक्य जरा धक्कादायक वाटेल, समजावून सांगतो, तर गैरसमज करतील, काही पालक उठून जातील घरी. मी त्याला सांगायचो की 18व्या वर्षापर्यंत आई वडिलांनी तुम्हाला घडवलं, आता 18व्या वर्षानंतर तुम्ही आई बाबांना घडवा. आता म्हणजे काय? उद्धटपणे वागा आणि घडवा असा अर्थ नाही आहे. काही वेळेला आई वडिलांना पण ते जग माहिती नसतं की जे मुलांना माहिती असतं. तुम्हाला मी जाहीरपणे सांगतो विभूते सर, माझ्या मुलाकडनं माझ्या मुलीकडून किती शिकतो मी. 2-3 दिवसांनी एक वाक्य मी नेहमी ऐकतो, बाबा कसं समजत नाही तुम्हाला? तो मोबाईल असेल, आता कुठला तरी नंबर सकाळी मला ब्लॉक करायचा होता, तुमचा आलेला फोन नाही, एक आला होता सरांना माहितीये, पण मला ते जमेच ना की 3 टिंब टाकायची, मग येत कसं नाही, अजून अमुक तशी नाही. आता आधी ते पटकन असता तर पटकन खेका ओढला असता ना करून देतो, मजा आहे ना. अरे तुम्हाला मी सांगतो मॅडम, 8-8, 9-9 वर्षाची मुलं वरून विमान चाललेलं असताना ओळखतात कुठल्या कंपनीचं. अतिशयोक्ती नाही आहे हो. या कार जातात ना, मला पूर्वी ती अँबॅसेडर पाहिजे होती आणि नंतर जेमतेम फिएट. आता कुठल्या येतात ना कार आहे, आमचे ड्रायव्हर सांगतात ही आणतो ती आणतो. मी म्हटलं कुठलीही आण पण चाकवाली आण. हे मी लिहितो सगळं ठीक आहे, पण मला आनंद होतो की मी माझ्या वडिलांना जे सांगत असे की थांबा ना मी तुम्हाला दाखवतो अमुक, तसाच मुलगा मला दाखवतो. ही घडण्याची प्रक्रिया म्हणजे एक आंतरसाखळी आहे. त्यासाठी घराचा संवाद पाहिजे, त्यासाठी चर्चा पाहिजे. मलाच खूप कळतं तुला काही कळत नाही, तू लहान आहेस वयाने, असं कृपया ही गोष्ट काढून टाकून तुलाही काही कळतं. पुढे जाताना मित्रांनो, मला असं वाटतं की ही मानसिकता गरज आहे सगळ्यांचीच गरज आहे. मैत्री करा त्यांच्याशी आणि आपोआपच ते सगळं घडत जातं असं मला वाटतं. पुढे जाताना मी सांगेन की नवीन असं जेव्हा म्हणतो किंवा भावी म्हणतो, याचा अर्थ काय? नवे पण कसलं? मी अमुक वर्षाचा आहे आणि माझा नातू 5 वर्षाचा आहे म्हणजे तो नवा असा अर्थ नाही आहे. आज आपण पाहतो 35 वर्षाचे तरुण वाटणारे नेते प्रचंड जुनाट आणि अत्यंत पाखंडी आहेत. वयावर काही नसतं. वय 80 झाले आहे, पण आजही एखाद्या ज्येष्ठाला वाटत असेल सतीची चाल सुरू केली पाहिजे, तर तो नवा कसा काय, तो जुना कसा काय? मग मी तुम्हाला विनंती करेन, नवेपण हे वयाचं नसतं, नवेपण हे दृष्टिकोनाचं असतं. केशवसुतांची अप्रतिम ओळ आहे, कविवर्य केशवसुतांची ओळ आहे, त्या बड्या बंड वाल्यात ज्ञानेश्वर माने पहिला. माने म्हणजे आडनाव नाही, मानाने. ज्ञानेश्वर महाराज मानाने पहिले. बंडखोरी कुठली केली त्यांनी मित्रांनो? त्यांनी कुठला झेंडा घेऊन धावला? कोणता झेंडा घेऊ होती? का त्यांना काय करायचं होतं? का त्यांना महासत्ता निर्माण करायची होती? का त्यांना इतर संतांशी युती करायची होती? का त्यांना काबीज करायचं होतं आळंदी संस्थान? बंडखोर का?
बंडखोर का? तर संस्कृतमधली भगवद्गीता ही फक्त एका वर्णापुरता गुंतलेली आहे की ज्यांना संस्कृत शिकवलं जातं. पण मग ही भगवान कृष्णाने सांगितलेली गीता जगाची आहे आणि लोकांना येत नाही संस्कृत, मराठी येतं, मी मराठीत करेन. हे नवेपण, हे नवेपण, हे नवेपण, विचारांचं नवेपण. घरामध्ये आचरट खर्च होत असेल नको त्या विधींवर, धार्मिकतेच्या नावावर, अंधश्रद्धेवर, तर मुलांनी समजावून सांगितलं पाहिजे, आई बाबा जरा मान्य करता का तुम्ही, रागवू नका, तुम्ही पटलं तर घ्या, पण आपण पूजेसाठी जे एवढे 50-60 हजार खर्च करतोय, पूजा करा तुम्ही 100-400-500 रुपयात, पण उरलेले पैसे आपण जवळच्या आदिवासी पाड्यावर देऊया का? ती पण पूजाच ना. मी माझ्या मुलाची मुंज एका आदिवासी येऊरमधल्या एका गावात केली. माझ्या नातेवाईकांनी किती नावं ठेवली, खूप नावं ठेवली की अरे इतक्या कोपऱ्यात, इतक्या कानाकोपऱ्यात कुठे ठेवली, कशा करता? तो दोष मी घेतला. पण ज्या वेळेला महत्त्वाचे विधी झाल्यानंतर 100 आदिवासी मुलं आणि स्त्री पुरुष एकत्र बसून त्यांनी जेव्हा बुंदीचे लाडू आणि जिलेबी आणि ते खाल्लं आणि त्यांनी ढेकर दिल्यानंतर मला वाटलं आज खऱ्या अर्थाने पूजा झाली. होऊ शकतं, थोडंच आपल्याला करायला लागतं. मी काही कुणाचा धर्म सोडायला किंवा कुठे काहीतरी वेगळं रुजवायला नाही आलेलो. मला म्हणायचं हे की आता तुम्ही तुमच्या मांगल्याला अंधश्रद्धेपेक्षा करुणेचं अधिष्ठान द्या, सामाजिक करुणे. नवा विचार. माझे वडील 93व्या वर्षी निधन पावले. 93व्या वर्षी, आता 4-5 वर्षापूर्वी वडील गेले. त्यांनी अजूनही मला त्यांच्या अक्षरातलं ते पान आहे आणि त्यांनी लिहिलं, चिरंजीव प्रवीण, पुढे लिहिलं, त्यांनी लिहिलं, मी गेल्यावर काही कारण नसताना ते शेकडो विचित्र रूढीमध्ये खर्च करू नकोस, काही करू नकोस, काही त्याची काही गरज नाही आहे. लक्षात ठेव, मी मुक्त झालो आहे, मला काही नाही. त्याऐवजी बदलापूर जवळ एक आश्रमशाळा आहे, त्या मुलांना तो अनेक पुस्तकं, रंगपेट्या, पाटी, हे सगळं त्यांना वाट, तो खर्च तिकडे कर. तिथला मुलगा जेव्हा चपला घालून शाळेत जाईल आणि ऊन त्याच्या पायाला लागणार नाही, तेव्हा तुझ्या बापाच्या आत्म्याला शांती मिळेल. काय आजही माझ्याकडे ती वही आहे, मी काही असं बोलत नाहीये. नवे पण कुठलं आहे, कुठे ना कुठेतरी जरा प्रयोग तर करू शकतो. आज सवासणी करतात बायका, पुन्हा वौसे म्हणून कंगवे, ते अमुक करंड्या, त्या अमुक धमुक, जुनं झालं. आपल्या जर सोसायटीतल्या 25 बायका असतील, परवडत नसेल तर 5 पुस्तकं घ्या आणि 25 जणांना सांगा ना आपापल्या सोयी वाचा. होऊ शकतं. सुरुवातीला टीका पण होईल, काय वाटते बाई कुणास तो, बहुधा दवण्यांचं ऐकून आलेली दिसते. चालेल ना. लक्षात ठेवा, बंडखोरी ही दरवेळेलाच काही नकारात्मक नसते. नवं काहीतरी घडवायचं असेल आणि म्हणून म्हटलं की अशी एक बंडखोरी की जी मुलांच्या मध्ये असते, आपण त्या तरुणांना वाव देत नाही. माझा तर एक शिक्षक आणि पालक म्हणून अनुभव आहे की त्या मुलांच्या पण सूचनांचा विचार जर केला, त्यांच्या वाटण्याचा, एक वेगळं चित्र आपल्याला दिसून येतं. पुढे जाताना मी सांगेन की आपण निसर्गाचा एक नियम वाचतो आणि निसर्गाचा नियम आहे, सगळ्यांना माहिती आहे, काही नवीन सांगत नाही, की मोठ्या झाडाखाली छोटं झाड नीट वाढत नाही. आपण तो नियम वाचतो. मला पुढे जाताना हे सांगायचं आहे, सगळ्या ज्येष्ठ पिढीला, तरुण पिढी ऐकते त्यांनी पण ते ऐका. आणि मला सांगायचं ते हे की मोठ्या झाडाखाली जसं लहान झाड वाढत नाही सावलीत, तसं अति सावलीत पण आपली मुलं वाढत नाही. आणि इथे मला मुद्दामून मॅडम द्यायचे ते 2 तऱ्हेचे पालक मी पाहतो. एक म्हणजे पूर्ण दुर्लक्ष, पूर्ण काय माहिती नाहीत किती मुलं आहेत आणि काय त्यांचं कुठे काय करतो कुणास काय माहितीच नाही. आणि दुसरं टोक म्हणजे ओव्हर प्रोटेक्टेड, अति लक्ष, अति लक्ष, अति लक्ष, अति लक्ष. ओशोंचं एक फार छान वाक्य आहे. ओशोने असं म्हटलंय, जिवलग व्यक्तीचा हात सुद्धा जास्त वेळ हातात घेतला की घाम येतो. नात्यांचं तसंच आहे ना. अवकाश फक्त झाडालाच लागत नाही, अवकाश नात्यांना पण लागतो. इंग्रजीतला शब्द रूढ झालाय, स्पेस जपणं.
इतकी पण स्पेस नको की नाती आहेत हवेत, असं पण नको. नवरा कुठे माहिती नाही, बायकोला पत्ता नाही, मुलं कुठे गेलेत, ही स्पेस नाही. त्याला फुलण्याची स्पेस, उमलण्याचा अवकाश. त्याला काय वाटतं ते, ज्या घरात तुला काहीच कळत नाही असं म्हटलं जातं, त्या घरात ते बोलणाऱ्या व्यक्तीला खरं तर कळत नसतं. मी एक दृश्य पाहिलं आणि त्याच्यावर सावर्रे मधला माझा एक लेखही लिहिला गेला. सावर्रे गाजलेलं पुस्तक आहे, तुम्हाला माहिती आहे, अगदी सप्ताह सारखे आज पण खूप कमी आहेत, 4च सेट आहेत फक्त. तर त्यामध्ये एक लेख आहे, त्या लेखाचं नाव आहे हिला काय कळतंय. हिला काय कळतंय. मी मुद्दामून सांगेन, मी विदर्भातल्या एका अत्यंत प्रसिद्ध अशा समीक्षकांनी, क्रिटिक, त्यांनी मला बोलावलं चहाला दुपारी आणि मी गेलो. आणि ना ते आणि मीच, तर मी विचारलं, जसं आपण मगाशी मला विचारलं की घरात कोण कोण, मी विचारलं मला सर, मी सांगितलं. मी म्हटलं सर इतर कुटुंबीय कुठे आहेत, आहेत. बघा वाक्य. मला काय असतं, माणूस केवळ पुस्तकातून कळत नाही, तो शब्द कसे उच्चारतो, तो बोलतो कसं, प्रेम करतो कसं करतो याच्यावर नाही कळत, रागवतो कसं, त्याचा राग किती सुसंस्कृत आहे. आता बरोबर ना, की त्याच्या रागवण्याला सुद्धा एक खोली आहे का, ओलावा आहे का. शिक्षक सुद्धा रागवतात, मी पण रागवलेलो आहे, पण आतमध्ये चीड नको ना. मला कितीतरी विद्यार्थी म्हणायचे सर काय कळतच नाही, तुम्ही रागवता का प्रेम करता. हे हवंय. मला पुढे जाताना सांगायचंय की त्या खोलीत त्यांनी म्हटल्यानंतर कोणीतरी एक चहा दिला, असा पडदा होता आणि पडद्यातूनच तो चहा. बांगड्या दिसल्या मला, पडद्याला कुठे बांगड्या असतात, बांगड्या दिसल्या म्हणजे व्यक्ती असणार ना. म्हटलं वहिनी आहेत का, येऊ दे ना, बोलू दे गप्पांना, जाऊ दे, तिला काय कळतंय आपल्याला. आणि आपण दुसऱ्याकडे जास्त बोलू शकत नाही. त्यांच्या घरामध्ये जवळजवळ 1,500 पुस्तकं होती. एखाद्या पुस्तकाच्या त्या गाभाऱ्यात झुरळासारखं जवळ, झुरळ पण पुस्तकावरून जातं, पण त्याला काही लागतं का, याला काय कळतंय, त्याला काय. मुलगा एक थरथरत काहीतरी पाणी द्यायला पुढे आला, मी म्हटलं का थरथरतोस तू, असू द्या सर पाणी घ्या. त्याचा हात मी हातात घेतला, उठून शेकँड, घामाने थपथपला होता, उन्हाच्या नव्हे, बापाच्या भीतीने. मी वडिलांच्या पण बोललो नाही, बापाच्या म्हटलं. त्या मुलांना माझ्याशी बोलायचं होतं, चहाला वा म्हटलं की त्या पत्नीला बोलायचं होतं. मला खुर्च्या भेटल्या, मला पडदे भेटले, मला भिंती दिसल्या, मला नाती नाही भेटली, नाती नाही जाणवली. पुढे जाताना आणि घडवताना घरात एक नात्याचं घर असू द्या, आणि त्याची खूप गरज आहे. मी तुम्हाला सांगतो, आजची मुलं पंचतारांकित अनाथ आहेत. किती पैसे पाहिजेत घे, नाही तर मी ट्रान्सफर करतो मोबाईलवर, बस. मग मुलाला ती सवय लागते. आपण जसं वाढवू तसं आहे ना. कुत्र्या मांजराला आपण वाढवू तशी सवय लागते. तर आपली मुलं माणसाची आहेत. सतत किती पाहिजे तुला, बस किती, 10,000 टाक, आले बाबा, कुठे गेले काय गेले. पैशाची गरज पैशाने भागते, पण एकाकीपण असेल, फ्रस्ट्रेशन असेल, प्रेमभंग असेल, दुखवटा असेल, आईचा स्पर्श नको का. त्या कुशीत मुलाला आई बाबाने घ्यायला नको का. आज इथे 18-20 वर्षाची अनेक मुलं मुली आहेत. आजही बोलताना कितीतरी मुली त्यांच्या डोळ्यात पाणी आलेलं मला इथून दिसतंय, आणि त्यांना त्याचं घर त्याच्यातून दिसतंय. मित्रमैत्रिणींनो, कुणाला दुखवायचा हेतू नाहीये, परंतु अनेक मुलांना कपडे लत्ते अत्तर याहीपेक्षा सुद्धा आपल्या आईबाबांच्या, आजच्या भाषेत मम्मा डड्डाच्या कुशीची जवळ, कुशीची गरज असते. आज ती कुस हरवली, विरली. त्याची कारणं काही असतील, मग तुम्ही मला समजल्यावर इतकी व्यग्रता आहे, हल्ली व्यस्त म्हणतात, शब्द चुकीचा आहे. इतकी व्यग्रता आहे, सगळे सो मच बिझी आणि सो, आणि हा सगळा खर्च आम्ही करतो कोणासाठी, कमावतो कोणासाठी, त्यांच्यासाठीच ना. मला सांगा मित्रांनो, तुमच्या अंगणात एक झाड लावलंय, तुम्हाला आज वेळ नाही, उद्या वेळ नाही, परवा नाही, तेरवा नाही, तुम्ही झाडासाठीच पाणी आणायला गेलाय आणि महिन्याभराने पाण्याचे 4 तांबे टाकलेत, 2 हांडे टाकलेत, जगेल का ते. महिन्याने टाकलेल्या 4 बादल्यांपेक्षा सुद्धा दिवसातला 1 थेंब सुद्धा तहान बघू शकतो. आज
थोडा आपण विचार करूया. पुढचा भाग त्याचा असा आहे, काउंटर पार्ट पुढचा आहे की मुलांनी सुद्धा जरा आईवडिलांना समजून घेतलं पाहिजे. मुलं आहेत म्हणून सांगतो की त्यांना वेळ नाही, मग ते आपल्यासाठीच जातात बाहेर. मग केव्हा तरी आई कामावर गेले तर पटकन मुलीने खिचडी करून ठेवले, पटकन किती बरं वाटेल तिला. पटकन मुलांनी कुकर लावण्याचा प्रयत्न केला आहे, आई ओरडेल कदाचित, ओरडू दे, आली पाहिजे. आमच्या ह्यांना ना काहीही येत नाही, हे बायकांचं पूर्वीचं पादुपद आता रद्द झालं पाहिजे. मला काळजी नसते मी कुठे गेली की आमच्या यांना जेवणापुरतं येतं हे सांगता येणारे पुरुष व्हायला पाहिजेत निर्माण. आलं काय लागते अक्कल. एक कुकर लावायला काय आहे. मी म्हणत नाही की पंचपक्वान्न करा आणि पुरणपोळी करा, पण पोटापुरता नको काय यायला. मग त्याच्यावर उत्तर असतं आपलं लगेच, काय नाही भावलं, हॅलो हॉटेल एसिस सगळे 4 रोटी चिकन चाव चाव आणि 2 मॉन्टेन सूप. आलं लगेच, तो येतो लगेच. किती किती 1250. काय हाऊस म्हणून तुम्ही कधीतरी हॉटेलमध्ये जाता, जरूर जा. हाऊस मजा. 6 महिन्यात गेलो नाही, चला गाडीचं रेस्टॉरंट करा खर्च. पण गरज म्हणून पुढची पिढी घडवताना नात्यांची समानता फक्त नेत्यांच्या भाषणात नको, नागरिक शास्त्रात नसलेल्या पुस्तकात नको, ते आपल्या घरात पाहिजे. मित्रमैत्रिणींनो, पती पत्नी जेव्हा एकमेकाची रिस्पेक्टने, आवडीने, आदराने बोलतात त्याचं प्रतिबिंब मुलांच्या नात्यावर होत असतं. आपली मुलगी कुठेतरी जाणार असते सासरी, एक सून आपल्याकडे येणार असते, मुलाला ती स्वीकारायची असते आणि मुलीला एक वेगळं घर स्वीकारायचं असतं. याची सुरुवात कशी होते, आपण कसे वागतो. ज्या घरामध्ये ज्येष्ठ नसताना नाही, बाहेरची वनौषधी अमेरिकेत निघून जाते आणि अमेरिकेचं ॲलोपॅथी इथे येते, असं झालंय. घरात जी ज्येष्ठ जी मंडळी आहेत की त्यांचं ज्ञान, त्यांचा व्यासंग कोपऱ्यात आहे आणि आपण मात्र कुठून तरी नको ते तत्वज्ञान आयात करतोय. विचार करा, थोडासा विचार करूया. बघा तुम्ही, ज्येष्ठांना सन्मान, एकमेकाच्या नात्यांचा आदर, ही पण पुढच्या काळाची गरज आहे. आणि मी तुम्हाला सांगत होतो, अति प्रोटेक्शन थोडं तर असतंच. आज सकाळी मुलगी जेव्हा कामावर गेली किंवा मुलगा जेव्हा गेला, मी विचारलंच ना की आहेत ना 4 पैसे बरोबर, विचारलं. पण म्हणून मी सारखे फोन करत राहू का, आहेत का आहेत का आहेत का, पाठवू का. डबा विसरला समजा मुलीचा, आता काय करेल, आता काय करेल, आता काय करेल, आता कशाला. विसरला तर विसरेल, मैत्रिणीचा गेल एक दिवस, थोडी उपाशी राहील, उद्या नाही विसरणार. काळजी घ्या, पण काळजी पण इतकी नको की काळजीची पण काळजी करावी लागेल. मनोरुग्ण असल्यासारखी नको. पुढच्या काळामध्ये हा नात्यांचा विस्तार सुद्धा व्हायला पाहिजे असं मला वाटतं. आणि पुढे जाताना सांगेन की रिस्क, धोका हेच आयुष्य आहे. इथे येण्यापूर्वी कुठे माहिती होतं आपल्याला की 20 सारखी जाणार आहे. आधी माहिती असतं तर नसतं किंवा वेगळी व्यवस्था केली असती. पण आलो, मात करून पुढे चाललो ना, आले तो पण बोलू, नसेल तर मी तिथूनही बोलेन. माझं म्हणणं आहे की या गोष्टी होत असतात. बोलताना काय होईल माहिती नाही, पण म्हणून काही जगायचंच नाही का. सैन्यात जायचंच नाही, कारण सैन्यात मरू शकतो, मग आधीच मरत नाहीत का माणसं. म्हणायचे ते हे, पावलोपावली संघर्ष आणि धोके आहेतच. मुलांना भविष्यातल्या संघर्षाची ओळख वर्तमानात करून देणं म्हणजे पण घडवणं आहे. आणि त्यासाठी वाचन, त्यासाठी चिंतन. आम्ही त्या लेखकांच्या वाचनावर पुढे गेलो. मी माझ्या आयुष्याचे मोठे कलावंत पाहिले, आज तो विषय नाही आहे, वाचणारे होते. मी लता दीदींच्या घरामध्ये पुस्तकाचं एक दालन पाहिलं. लीळाचरित्रापासून ते कवी ग्रेस यांच्या कवितेपर्यंतचे संग्रह पाहिले. आणि ते नुसतेच नव्हते, त्यातला कुठलाही बघितल्यावर ते वाचलेल्याच्या खुणा त्याच्यावर होत्या. स्वतः आशाताई मला मुलाखतीत बोलल्यात, आशा भोसले. म्हणजे उच्चार विचार सगळे एवढे आणि सगळं चिंतन खोल कसं. कारण बालपणी आम्ही गोनी दांडेकर वाचलेत, पुरंदरे वाचलेत, आम्ही खांडेकर वाचलेत, कुसुमाग्रजांच्या कविता पाठ आहेत. मित्रमैत्रिणींनो आणि पालक मित्र हो, तुमचा अभ्यासाचा आणि नोकरीचा विषय कुठलाही असो, साहित्य
हे प्राणवायू सारखं आहे. ते सायन्स, कॉमर्स, आर्ट्स, MBA, आणखीन कोणी पायलट, सगळ्यांना प्राणवायू चालतो ना, त्याशिवाय जगता येईल का? साहित्य हा प्राणवायू आहे. खरं आहे. आज मुलांना तुम्ही छान ऐकताय, तुमच्याकडे एवढी चांगली कुवत आहे, पण तुम्हाला मी विचारतोय, पालकांना नाही, खरंच सांगा, आज समजा 5 तारीख आहे, मागच्या 5 तारखेपासून आत्ताच्या 5 तारखेपर्यंत 10 तरी वेगळी पानं पुस्तकाची नसलेली अभ्यासाच्या वाचली गेली का? विचार तर करूया. मग साक्षर का? प्रवीण दवणे हे लिहिता येतं म्हणून मी साक्षर. साक्षर शब्दामध्ये सुसंस्कृत अनुस्यूत आहे. अनुस्यूत म्हणजे गृहीत आहे. माकडांना साक्षर केल्यासारखं आपण जगत असू, त्यांनाही जर शिकवलं तर सही करतील. होऊ शकेल. हल्ली काही चमत्कार घडतोय. आता कृत्रिम बुद्धिमत्ता आलेलीच आहे. म्हणजे तुम्ही आज जर समजा तो एक विचित्र डान्स पाहिला, तर उद्या याच वेळी तेच येणार. अय्या कसं आलं, हेच मला हवं होतं, हे त्यांना कळलं. याचा अर्थ मित्रांनो, पुढच्या काळात ही कृत्रिम बुद्धिमत्ता तुमची नैसर्गिक बुद्धिमत्ता खाऊन टाकणार. ठरवलं तर मदत करू शकेल, पण नाही ठरवलं तर काडेपेटीने, मेणबत्तीने दिवे उजळले. कसे उजळायचे हे तुम्हाला मला माहिती होतं, उजळले. पण एखाद्या गोडीला माकडाला उत्तम कपडे घालून जर आणलं आणि त्याच्या हातात मेणबत्ती दिली तर तो वातीवरच लावेल याचा भरोसा. आज दिशा चुकलेल्या, अध्यात्मनिष्ठा निर्माण न केलेल्या, करुणा हरवलेल्या विज्ञानाने लाभ होण्याच्या ऐवजी इतर काही नुकसान होत आहे का? माणसाला सहज मारलं जातंय. विषयांतर करत नाही, पण मला आश्चर्य वाटतं. पूर्वी पण वाद व्हायचे, भांडणं व्हायची, कदाचित हत्या पण होत असतील, झाल्या. आता पहा, आता तर तुमच्या असं लक्षात येईल काहीच नाही. तुमचं मला नाही बरं, ठकाक खिशात मुलाच्या, तरुण मुलाच्या पेन सापडणार नाही, लेखणी सापडणार नाही, पण बंदूक सापडते. अशी व्यवस्था म्हणजे प्रगत भारत का? म्हणजे प्रगत देश का? काय चाललंय? बरं, पालक मित्र हो, शिक्षक मित्र हो, सगळ्यांना मी विनंती करेन की या मुलांची चूक कमी आहे, कारण आपण त्यांना सांगितलेलंच नाही माध्यमं कशी वापरावीत ते. आज वसईमधलं एखादं वैचारिक व्याख्यान ऐकायला जा असं वर्गात सांगणारे प्राध्यापक असतील तर मुलं जातात. वसईच कशाला, बोरिवली आहे, इकडे आहे, दादर आहे, 1.5 तासावर सगळं आहे. मुंबईच्या इतके जवळ आहोत. मुंबईचा लाभ बाहेरचे लोक जितके घेतात तेवढा मुंबईचा नाही घेता पडला. पार्ल्याच्या कॉलेजमध्ये मी विचारलं होतं मुलांना, मुलं गप्प, शिक्षक ठप्प. मी म्हटलं, इथे पु ल देशपांडे सभागृह आहे, त्यांचा पुतळा तिकडे त्यांच्या समोर ठेवून केलेला होता, त्यांची सगळी पद्मश्री पासून त्या ठिकाणी आहेत, बघितलंय का कोणी? सन्नाटा. मी म्हटलं, मी रागावून बोलून तुमचं अज्ञान नाही काढायला आलो, 2 तरी हात वर पाहिजे होतं ना 200 पैकी. शिक्षक पण गेले नाहीत, अमुक नाहीत. आपण करू शकतो ते, काही गोष्टीला खर्च लागत नाही. पूर्वी 12वीला 20 मार्काची परीक्षा होती, आता आहे की नाही मला माहिती नाही. तर ते 20 मार्काचे परीक्षेचे मार्क आम्ही कसंही देतो. मुलगा पाहून, काय नाव? अमुक, नियमित आहे 18. अमुक आला इकडे, काय? अमुक अमुक अमुक, मीनाक्षी अमुक अमुक, अच्छा चांगली आहे, पहिल्या घेत बसून दात देते, वा चला 19. अरे वा, तू आलास का? छान, पुरणपोळी आणली होती परवा त्यांनी आपल्याला. अतिशयोक्ती सोडून द्या, माझ्या बोलण्यात अतिशयोक्ती आहे गंमत म्हणून, पण मी स्वतः काय करायचं ते सांगतो मुद्दाम. मी सांगायचो, ठाण्यामध्ये ज्या व्याख्यानमाला आहेत त्यांच्या आधी मी यादी द्यायचो, नावं द्यायचो, पत्ते द्यायचो आणि सांगायचो त्या व्याख्यानमालेच्या प्रमुख वक्त्याची फक्त सही आण. सही म्हणजे माझ्यासाठी नव्हे, दवण्यानं दाखवायला म्हणून नाही, सह्या घेतात ना आवडीने, आणि तारीख. आणि मग जास्तीत जास्त व्याख्यानं जो ऐकेल, लायब्ररी जो जास्तीत जास्त वेळ जाईल त्याला त्या प्रकारे. म्हणजे मी तोंडी परीक्षाच घ्यायचो, पण हवे तसे मार्क कसेही नाही दिले. ती मुलं तशी घडली. मी काहीच केलं नाही, माझा नवा पैसा गेला नाही. पण माझ्या लक्षात येतं की त्यातली काही मुलं आज प्राचार्य आहेत, त्यातली काही मुलं उत्तम ठिकाणी लष्करी अधिकारी आहेत, पत्रकार तर किती आहेत. जेव्हा मला कळलं की आपले विभूते सर हे माझे विद्यार्थी आहेत, तेव्हा मी मॅडमला एक वाक्य बोललो,
त्यांच्या लक्षात असेल माझं प्रगती पुस्तक म्हणजे डॉक्टर सोमनाथ विभूते सर. बोललो की नाही मॅडम? काल्पनिक नाही बोललो नाही मग खाली मी आठवते ना. मला म्हणायचंय काय ही काही त्यांनी नाही मी पटकन मान नाही आलो प्राचार्य मग कशी काय हलवू असतो. मोकळं राहा मोकळं राहा गंमत सोडा. मित्र हो खरंच ही आपली प्रगती पुस्तक आहे. जेव्हा आपण रस्त्यावर जातो आणि कुठली तरी विद्यार्थी येते आणि पटकन अचानक नमस्कार कोण ग? मी 1992 बॅच. कोण तू? 2006. अरे वा किती बदल झाला, केवढे केस होते आता छान टक्कल आहे. शिक्षक आणि पालकासारखा भाग्यवान पेशा नाही. शिक्षकापुढे मुलं वागतात तेव्हा ते उंच होतात. पण हा कविता सगळ्यांना माहिती आहे. ते पुन्हा म्हणून काही मी वेळ येणार नाही सभागृहाचा. पण नुसतं त्या मुलाला एकच पाहिजे, सर पैसे नको सर, जरा एकटेपणा वाटला. क्या बात. महापूर आल्यावर सगळं वाहून गेलं. सरांना आल्यावर ते सगळं कविता माहिती आहे मला पूर्ण माहिती आहे. आणि त्याला काय वाटलं की कोणतरी आलं की लगेच मदत पाहिजे, घे पैसे. आपल्याला फार सवय असते की पैसे दिले मोकळा लढ म्हणा. आज पालक तसे पाहिजेत. संघर्ष घडणार, हरणार, मुलं पराभूत होणार, पुन्हा उभी राहणार. तुम्हा मुलांना एकच हवं असतं, ठीक आहे रे. आदित्य आमचा 13-14 वर्षाचा होता मुलगा आणि रडत म्हणजे डोळे ओलावून आला. म्हटलं काय झालं रे? पेपर मिळाले का? एवढा चेहरा तुझा असा रडवेला का? हरलो. त्या लहान मुलांचं रडणं असा विचित्र चेहरा. हरलो. म्हटलं कशा लागलास? बास्केटबॉलची ही होती आमची मॅच आणि त्यात हरलो. म्हटलं त्याला काय हरकत आहे, जिंकशील पुढच्या वेळेला. बाबा 13व्यांदा हरलो. किती हरू. मी असं म्हणायला होतो 13व्यांदा हरलास बंद करतो क्लास, काही बास्केटबॉल वगैरे काही नाही. पैसे पोट गेले 13व्यांदा हरला. पण मला माझ्या वडिलांनी वेगळे संस्कार दिले होते. त्यांना काही नव्या पिढी घडवण्याचे क्लासेस किंवा व्याख्यान ऐकावं नव्हतं लागलं. तेच मी पुढे नेलं. बाबा किती वेळा हरायचं, मी म्हटलं जिंकेपर्यंत. वडिलांनी कसं दिलं होतं, मी लहान असताना सुधरावा आठवली माझ्या कथा परत यायच्या साभार परत संपादकांकडनं. आवडल्या नाहीत म्हणून परत सुरुवात होती लिहिण्याची. तर मी उदासीन व्हायचो. वडील म्हणाले की एवढं काय वाईट वाटायचं झालं कथा परत आली म्हणून. म्हटलं किती वेळा कथा परत यायच्या? त्यांनी एकच तेव्हा वाक्य सांगितलं होतं, 4 कथा परत यायच्या वेळेला 40 कथा पुस्तकात पडल्या पाहिजे. याच्यातून मॅडम सांगितलं काय वडिलांनी माझा, लिहिण्याचा रियाज कर. गायकाचा रियाज जसा असतो तसा लिहिण्याचा पण रियाज असतो. मी सगळ्या पालक पिढीला तरुण पिढीला एक विनंती करेन की तुम्ही त्यांच्या हरण्या जिंकण्याच्या मागे लागण्यापेक्षा त्यांना जीवन पण सेलिब्रेट करायचं असतं. याच्या मागे जगणं उत्सव आहे. कोण म्हणतं उत्सव 3 दिवसाचा आहे? थॉमस सर 3 दिवसाचा नाही, लक्ष वर्षांचा पुढच्या जीवनापर्यंतचा उत्सव आहे. सेलिब्रेशन सुरू आहे. म्हटलं सेलिब्रेशन हा तुमचा ॲटिट्यूड पाहिजे, हा तुमचा दृष्टिकोन पाहिजे की बस चालेल. आज कारमधून जायला मिळते आनंद आहे, उद्या पायी जावं लागलं तर तोही आनंद आहे. वाटलं पाहिजे. ही सकारात्मकता निर्माण करण्यासाठीच आपल्या पिढीनं पुढच्या पिढीला तो उत्सवाचा, कुठल्या जगण्याच्या सुंदर क्षणांच्या महोत्सवाचा. मित्रमैत्रिणींनो, पुढे जाताना आणि हलके समारोपाला जाताना मी सांगेन की ज्याप्रमाणे तारुण्याला यू टर्न नसतो. आज मुलांना मी सांगेन, वय वादळ विजांचं पुस्तक मुद्दामून आणले बघा. ते मी मध्ये मध्ये पुस्तकाबद्दल का बोलतोय? काही जण म्हटले की जाहिरात करतायत. करतोच आहे. हेतू काही वाईट आहे का? वाईट आहे का? हेतू एकच आहे की लेखकाला बरोबर घेऊन जायचं असेल तर त्याची पुस्तकं घेऊन जावी. आणि देणार कोण? तिथे गावात कुठे प्रदर्शन लागणार आणि जाणार केव्हा? त्यासाठी गरजू विद्यार्थी स्ट्रगलर, तो स्वप्नील नावाचा, त्याला तयार करायचं. आण बस ते उचलायचं सगळं कशासाठी आहे? त्याच्यावर मिळणार आहे की 1000-1500? याच्यावर काही मी जाताना बाजरीची भाकरी आणि डाळीचं पीठ देणार आहे का? मला म्हणायचं आहे की कुठे ना कुठेतरी तो उत्सव साजरा करणं जीवनाचा. त्यासाठी वयाला जसा यू टर्न नाही, आय रिपीट पुन्हा सांगतोय
कितीही प्रयत्न केले तरी 60 वर्षाचे आजचे इथले ज्येष्ठ कितीही प्रयत्न केले तरी 20 वर्षाचे नाही होऊ शकत. हे तर सत्य आहे ना, हे तर सत्य आहे ना, हे तर सत्य आहे वैज्ञानिक. किती प्रयत्न केला तरी मी पुन्हा 18व्या वर्षाचा 12वीत बसू नाही शकत. शांता शेळकेंचं ऐकायला मान हलवत माझ्या प्राध्यापिका, आम्ही नाही बसू शकत. मग जसं वयाला युटर्न नाही तसं शिक्षक पालक हो नात्यांना पण युटर्न नसतो. पुन्हा नाही जगतायत ते घराचा उत्सव. आज मुलाचा वाढदिवस आहे, 2 महिन्यांनी साजरा करू, 2 महिन्यांनी करा साजरा, आजचा दिवस नाही येणार. आता कंसात कधी आजारपण आहे, माणसं लांब गेलेत, अमुक गेलेत, अपवाद सोडा, लगेच मला शब्दाच्या गचंडीत पकडू नका. मला म्हणायचंय की तो क्षण तेव्हाच असतो, तो आनंद तेव्हाच असतो. माझ्या एका प्रेमकवितेच्या ओळी आहेत, तो उशिरा येतो आणि येतच नाही. दुसऱ्या दिवशी फोन करतो की मला येता नाही आलं ग काल, जरा तू समजून घे ना, मला जरा येता नाही आलं, उद्या भेटू ना आपण. उद्या पण तसंच आहे सगळं, येऊरला झाडाखाली चाफा, सगळं तेच आहे. काय भाबडी आणि कवयित्री असतो ही, एवढं काय रुसायचं आणि फोन ठेवले 4 वेळा ते. मग ती माझी प्रेयसी म्हणते कवितेतली, चांदण्याची रात्र तशी, चांदण्याची रात्र तशी, तशी पुन्हा येणार नाही, तशी पुन्हा येणार नाही. रात्र तशी आली तरी मी तशी येणार नाही. सर कालचा बहर गेला, नाही वेगळं बोलतोय. आजचा बहर आहे पण कालचा कालचा होता. आजची सकाळ आहे. उद्या कोणी आमच्या विभूती सरांना फोन केले, येणारच होतो पण पाहुणे आले, निघालोच होतो पण प्रवेशच नव्हता, दारच बंद झाली. तुम्हाला इतके उद्या आणि संध्याकाळी एवढे फोन येतील ना, तुम्ही त्यांना एकच मी सांगतो ते उत्तर टाईप करून ठेवा, एकच, की ज्यांना वेळ होता आणि जे वेळेवर आले, त्यांना इतर काही कामं नव्हती, असे 200-250 लोक आले होते, काळजी करू नका, नम्रतेने लिहा, उपयोग नसतो नंतर. चांदण्याची रात्र तशी तशी पुन्हा येणार नाही. मला पिढीला सगळ्यांना सांगायचंय पुढे जाताना की घडवणं वगैरे खूप नंतरची बात आहे. आधी स्वतःचं घडणं हे दुसऱ्याला घडवणं असतं. आपल्याला शिल्पकार दिसतो दगडातून मूर्ती कोरणारा, पण तुम्हाला माहितीये फक्त शिल्पकारच मूर्ती घडवत नसतो, मूर्ती सुद्धा शिल्पकार घडवत असतो. अतिशय अप्रतिम ओळ आहे कवी पी सावरामांची, खूप छान आहे, मला आवडतं. ती आई म्हणते मुलाला, आई मुलाला म्हणते असं गाणं आहे. मला वाटतं इतर भाषांच्या मध्ये ते आहे की नाही माहिती नाही. त्यांनी असं म्हटलंय, बाळा हो कशी उतराई. उतराई म्हणजे तुझे ऋण कसे फेडू. आई मुलाला म्हणते, मुलगा आईला नाही म्हणत की तुझे ऋण कसे फेडू. बाळा हो कशी उतराई, तुझ्यामुळे मी झाले आई. क्या बात आहे. तू झाल्यामुळे लोक मला आई म्हणायला लागले ना, तोपर्यंत मी बाई होते. बस अ कसा झाला तसं आहे. आणि पुलंचं एक छान वाक्य ओघानी आठवलं मला, ते तुम्ही टाळ्यांच्या गजरात ऐका. पुलंना टाळ्या द्या, आधी नको ऐका. शिक्षक आणि पालकांसाठी त्याने म्हटलंय की माळी जेव्हा झाडाला पाणी घालतो, माळी जेव्हा झाडाला पाणी घालतो तेव्हा लोकांना वाटतं माळ्यानी झाड फुलवलं, पण खरं तर झाडानेच माळी फुलवलेलं असतं. आनंद आहे ना. आता तुम्ही टाळ्या वाजवताय, हसताय, बोलताय, डोळ्यांनी साथ देताय, इतकी छान सुंदर प्रतिसाद देताय, तर काय आहे तुम्हाला काय आनंद होतो तुमच्या जवळ आहे. पण तुमच्या परमानंदामुळे मी नाही का आनंदी होत, मला नाही का ऊर्जा मिळत. मला लोक विचारतात का या ह्याच्यात तुम्ही गावोगावी जाता का, तुम्ही कशी काय एनर्जी मिळवता. उत्तर एकच आहे, मिळवतो कसलं, लोक माझ्या हृदयात ती एनर्जी टाकतात. दाद देऊन, हसून, पुस्तकं घेऊन, त्याच्यावर स्वाक्षरी घेऊन. उत्सव आहे हो, आनंद तर घ्या. आणि आज काय झालंय की आनंद नाकारणारे दिवस आले की चांगलं हसणं, दवणे हसतायत म्हणजे फार मोठे लेखक नाही वाटत, एवढे मिसळतात, एवढे बोलतात. मोठा लेखक म्हणजे कसा पाहिजे, गप्प गंभीर, आवाज असा खर्चात लावलेला. पण तो बघितले आज मी इथे आलो, ते
नवीन पिढी घडवताना या विषयावर हा एवढे मोठे लेखक कधी हसले नाही. आपल्याकडे न असण्याचं कौतुक, आनंद नसण्याचं कौतुक. चेहरे पण अनेकांचे असे असतात की बद्धकोष्ठ झालं. नाही खरं आहे. आज मला बरं वाटतं, आमचे सगळे फादर सुद्धा खळखळून हसतायत, दात वाजतायत अमुक. नाही तर समजा तुम्ही जो उदास, काय वाटत, आनंद आहे. खरा जो धर्म आहे विश्व स्वधर्म मधला, तो तुम्हाला स्मितच शिकवतो. उगीच हसणं दोष आहे, आनंदी राहणं. अरे फार सुंदर ओळ आहे ना पाडगावकरांची. सांगा कसं जगायचं कणत कणत की गाणं म्हणत तुम्हीच ठरवा. पेला अर्धा भरला आहे असं सुद्धा म्हणता येतं, पेला अर्धा सरला आहे असं सुद्धा म्हणता येतं. सरला आहे म्हणायचं की भरला आहे म्हणायचं तुम्हीच ठरवा. खरंच आहे. तरुण मित्र मैत्रिणींनो आणि माझ्या जीवलग पालक मित्रांनो, शिक्षकांनो, सगळं हवं ते आयुष्यात मिळणं ही एक फॅन्टसी आहे. सगळं मिळत नाही होत. ते जे सगळं मिळाल्याचा आनंद आहे ते सुद्धा न मिळालेलं सुद्धा सगळं मान्यात आहे. आणि मित्रांनो, तेच अध्यात्म आहे. तेच अध्यात्म आहे. प्रकाश तर उजळलेला आहेच, पण काळोख पण मोरूपंखी वाटला पाहिजे, तोही जाणवला पाहिजे. पोट भरल्यावरचा ढेकर तर छान आहेच, पण तहान आणि भुकेचे पण आभार माना. कारण भूक मिसळल्यामुळे अन्नाला चव आली, तहान मिसळल्यामुळे चव आली पाण्याला. तहानच नसेल तर. आणि मित्रांनो, म्हणून सांगेन पुढे जाताना की सगळंच सगळ्यांना नाही मिळत. आज वाईट वाटतं मला सांगताना, फार जपून मी बोलतोय, पण मी एक सांगेन की कितीतरी पालकांना मी विशेषण वापरणार होतो, पण वापरणं बरोबर नाही, हार्श. आपल्या मुलाला, एकुलत्या एका मुलीला सगळं यावं, सगळं, याची एक झिंग आहे. घरं म्हणजे मनोरुग्ण निर्माण करण्याचे कारखाने होत आहेत. आजी आजोबांना काही बोलता येत नाही. अगं नका ग सारखं मागे लागू, हा क्लास तो क्लास, आता गणितातून आली लगेच तो ॲबॅकस आला, लगेच तिकडे झालं की तिकडे जात आहे, लगेच तिला कथ्थकला पाठवलंय, तिथे नाही आली तर लगेच इकडे चाललंय. काय चाललंय तुमचं? बोलायचं नाही मध्ये. तुमची मुलं तुम्हाला हवी तशी वाढवली ना, आमची मुलं आम्हाला हवी तशी वाढवली. तिकडे संकष्टी केले खिचडी ती घ्या. ज्येष्ठ विद्यापीठ कुलूपबद्ध असतात. अरे दारूची झिंग असते त्यापेक्षा दुसऱ्याच्या व्यक्तिमत्व विकासाची झिंग फार वाईट. सगळं आलं पाहिजे. तुम्ही मांडून ठेवा ना. 12 रंग आहेत रंगपेटीत, मांडून ठेवा. 12 आहेत, 12 शक्यता आहेत. त्याला मोरपंखी हवेल, पिवळा हवाय, हिरवा हवाय, सगळे रंग वापरते. चित्र कसं होईल? आज सगळं आलं पाहिजे, एकूण एक. कसं येईल? मला आता जर कोणी सांगितलं की दवणे घोडेस्वारी येते तुम्हाला, येत नाही, फुकट फुकट गेलं बाबा. कितीतरी पुस्तकं एवढी मोठमोठी आवडत, मला हे माहिती नाही. तुम्हाला खगोलाचं ते माहिती नाही, तो तारा नाही माहिती मला. मला एवढंच माहिती आहे, अधांतरी हे झुले नभांगण, एवढी ओळ मला माहिती आहे. तू नाही सदर कोण चमचमे या ताऱ्यातून, कोण नाही सदर कोण वाहते या वाऱ्यातून. हा ईश्वर मला पाडगावकरांनी सांगितला आहे सगळी वेळ. तो मला माहिती आहे. मला नाही माहिती तो नेपच्यून का ध्रुव आणि तो कुणाला तीर मारतोय. शास्त्र आहे पण मला नाही माहिती. एकाच वेळेला खगोल आला पाहिजे, भूगोल आला पाहिजे, सगळं आलं पाहिजे, नुसताच गोल उडतो. नाही, वाईट वाटतं. याचा अर्थ दुसरा काढू नका. काही न येण्याचं किंवा नवीन न शिकण्याचं मी समर्थन करत नाही. तुम्हाला काय आवडतं? या जन्मात मला लेखक पाठवलं, कवी पाठवलं, गीतकार झालो, लता दिदी आशाताईंचा सहवास मिळाला, इतके श्रोते मिळाले, पुढे ना. यावेळेला मला नटपण व्हावं असं वाटतं, चालेल का? मला कार ड्राईव्हर पण भाग घ्यायचा, उद्या वेगळी बातमी येईल. नाही येत काही गोष्टी. थोडं मानायला पण शिका. मुलांना मी सांगितलं नाही जमत मला. आपल्याला काय जमतं त्यापेक्षा सुद्धा आपल्याला काय क्षमता नाहीये ती वेळेवर कळणं ही पण क्षमता आहे. आणि त्यामुळे मी सांगेन, एकमेकांनी घडण्यासाठी काय करायचंय किंवा फुलण्यासाठी हे सांगत आपण या प्रसारापर्यंत, या समारोपापर्यंत आलोय. पुढे जाताना एकच सांगेन की माझ्या मनातली खूप खंत आहे आणि ती मला सांगायचीच आहे.
जमलं तर इथे पाणी आहे का? नाही. मी पाणी खरंच घेणार नव्हतो यायला, तहान लागले मगातपासून, पण का घेणार नव्हतो ते सांगून टाकतो. तुम्ही श्रोते इतके अप्रतिम ऐकतात की तुमचा इतकासा पण वेळ पाण्यात नको जायला. थोडा जास्त तहान लागली. पुढे जाताना मी सांगेन, सर 5-10 मिनिटं आहेत ना, चालेल. पुढे जाताना मी सांगेन की ज्याप्रमाणे मी अनेक गोष्टीबद्दल बोललोय, सकारात्मक कितीतरी घडतंय तिकडे लक्ष द्या म्हटलंय. मुलांना येतंय ते कळू दे, आपण त्यांना शिक्षक करूया ते सांगितलंय. माझ्या एका नाटकातलं वाक्य होतं, ती सून आहे तरुण आणि तिच्या सासूला तिच्या नंडेनी म्हणजे मुलीनी मोबाईल आणून दिलाय आणि ती निवृत्त शिक्षिका आहे. माझ्या नाटकातली ती सासू, तिला तो मोबाईल नवा आत्ताचा आयफोन आहे तो सुरू नाही करता. आणि माझ्या नाटकातलं ते वाक्य आहे, यायचंय रंगभूमीवर निर्माता शोधतोय. ती सासू म्हणते सुनेला, अगं माझी पाठी दगडाची होती, तुझी पाठी मोबाईलची आहे. जरा तुझ्या बोटांनी मला इथली मुळाक्षर शिकव ना. आणि सुनेजवळ सून सासूला मोबाईल शिकवते कसा ऐकायचा, कुठल्या ॲप्स आहेत ते. त्या घरामध्ये आनंद असतो ना. हे आपण पाहतो, अलीकडे मी असं जाता जाता दुपारी वगैरे पटकन जर कोणाकडे गेलो आणि ती झलक पाहिली ना मालिकांची, तर मला असं वाटतं क्रौर्य केवढं आहे. एवढी प्रचंड सासू ती दुसऱ्या एका मुलाला घेऊन दुसऱ्या सावत्र मुलाला बंदूक घेऊन मारण्याचं प्लॅन करते. होतं का कुठल्याही बऱ्या घरात? हे होतं तरी का असं? काय नसलेलं रुजवतोय आपण, कुठल्या कथा, काय नेमकं आहे? सहज घराघरामध्ये हत्यार, सहज ती यमुक. मित्रांनो, मुलांना मनोरंजनापेक्षा मनोभंजनापासून वाचवा. आणि चटकदार लागतं ते सगळं. असं आहे, रक्ताची चटक लागली ना, रक्ताची चटक लागली की नंतर मग सफरचंद, केळी या गोष्टी नकोशा वाटतात. त्याच्यातच चव आहे. आज संपूर्ण भारतवर्षाला आपण ती चटक लावले घराघरातल्या हिंसेची. सासवा, सुना, जावा, घराघरातलं ते षडयंत्र. मी एकच विनंती करेन की माध्यम साक्षर होऊ द्या. सोमनाथ सर रागावू नका, पण मी माझ्या शिक्षक मित्रांना मी म्हणून विनंती करतोय, तुम्ही नका करू, की महिन्याभरातून 40 मिनटं तरी मोबाईल कसा वापरावा, त्यात काय बघावं, रील्सला किती वेळ द्यावा. आणि त्याने काय होतंय, जाता जाता नका सांगू त्यांचं काय होतं ते. तू विचार कर, आता माझ्याशी बोलतोयस, तू ऐकतोयस, सतत जर बघत राहिलास, सतत 4 तोंडाचा मुलगा झाला कुणाला, कुणाला काय झालं, गाईला माकड झालं, गाईला आमके झालं, सतत तुम्ही जर ते बघत राहिला, सतत असं करत करत सतत त्या रेसमध्ये, त्या चाकात त्यांचा व्यवसाय झाला, तुमचं आयुष्य गुंडायला गेलं. आता शिकण्याचं, घडण्याचं, व्यायामाचं, तपश्चर्याचं, मेडिटेशन, ध्यानाचं वय आहे ना. निसर्ग जर या प्रसार माध्यमात गुंतून राहिला, फुलेल का? आज ते होतंय. आणि म्हणून मी विनंती करेन आणि सांगेन, या पिढीचं दुःख आणखीन एक मोठं आहे. जसा एक शब्द वापरला होता तो म्हणजे पंचतारांकित अनाथ. घर भरलेलं आहे सगळं, पण नात्यांचा अनाथपण आहे. तशी आणखीन एक गोष्ट मला सांगावीशी वाटते, ती म्हणजे आपल्या मुलांना व्यक्त होण्याची भाषाच नाही आहे. थांबलोय का? पुढचं वाक्य सुचत नाही म्हणून नाही, बोलतोय मी न बोलता, न बोलता बोलतोय, पुन्हा व्यक्त करतो. व्यक्त होण्याची भाषाच नाही. नुसतं भूक लागली, जेवण आहे, अमुक आहे, कुठे आहेस, केव्हा आहेस, घरी येतो, हे काही साहित्य नव्हे. व्यक्त होणं आणि अभिव्यक्त होणं यातला फरक कळतो का? काही लिहिणं आणि कसंही ओळखाडणं म्हणजे काही अभिव्यक्त होणं नाही. एक खेळा दिलाय, काढ भिंतीवर चित्र, ठाक ठाक करून टाकली, हे अभिव्यक्त होणं आहे.
ना उत्तम मराठी, ना उत्तम इंग्रजी, ना कुठली हिंदी, कुठली एक भाषा उत्कृष्ट नाही आहे. सगळ्या फक्त पोट भरण्याच्या तेवढ्या पुरताच्या भाषा, पण पोट म्हणजे आयुष्य नाही हे शिकवायचं कोणी. तुमच्या समोर पंचपक्वान्नाचं ताट आहे, पंचपक्वान्नाचं ताट आहे, पण छातीतून तुमच्या कळा येतात, कान ठणकतोय आणि काल काढलेली डाळ करते. आहे का पक्वान्नाला उपयोग? चव कशात आहे? चव ताटातल्या पक्वान्नात आहे का तुमच्या शरीरातल्या आरोग्यात आहे? आज एकही भाषा आरोग्यदायी जीवनाला नाहीच आहे. वाईट वाटतं. हो, दुर्दैवाने सांगावं लागतं, MA करणाऱ्या मराठी मुलांना कुसुमाग्रज ऐकलंय का? पाडगावकरांना माहिती आहे का? तुम्हाला आश्चर्य वाटेल, हे जाऊ दे, ह्याच्याबद्दल गायकांच्या मध्ये पण तुम्हाला धीट विधान वाटेल, आशा भोसलेवर नावं माहितीच नाही आहेत. जिम मध्ये किंवा बार मध्ये जशी गाणी वाजतात तीच भावगीतं झालीत, तीच फक्त. काय बोलतात तरी काय ना, काय मुलं कानात घालून तुम्ही ऐकता. मी चेष्टा करून रागवत नाहीये, कदाचित मला कळत नसेल, मी क्षमा मागतो. पण त्या मुलांना श्रावणात घननिळा माहिती नको का? घनु वाजे घोणा माहितीच नको का? आउटडेटेड झालं. हे सगळे संत पण आउटडेटेड गेले की काय? लता दिदी आशाताई पण आउटडेटेड होतील की काय? अरे ते नसताना पण आहेत आणि आपण असताना पण नाही आहोत. विचार तर करूया. ज्याला काही तरल जगायचंय, हळूवार जगायचंय, तरी छान आहे का? कळो न कळो कधीतरी तुमच्या YouTube सारख्या माध्यमात पटकन हरिप्रसाद 84 टाईप करा आणि बासरी आहे का? मी सांगतोय म्हणून एकदा विनंती करतोय. कधीतरी सकाळी उठल्यानंतर पटकन धुडगुस गीत लावण्यापेक्षा आई स्वयंपाक करतायत, वडील स्नान करतायत आणि पटकन छानपैकी एखादं कुठलं तरी असं भावगीत की ज्या भावगीतामुळे घर सगळं उजळून जाईल. मनाची या अंधाराचा होतसे विनाशू, नवल वर्तले गे माये, सुलोचनाबाईवर चित्रित झालेलं. बघा तुम्ही, मी सांगतोय म्हणून तुम्ही प्लीज ऐका. एक दिवस वाटेल, मग तुम्हाला कळेल की उदबत्त्या वेगळ्या लावाव्याच लागल्या नाहीत, गाणंच उदबत्ती झाली. हे होतं ना. हे बिन पैशाने केलेले श्रीमंत करणारे प्रयोग आहेत. जवळचं ग्रंथालय, चांगली नाती, या सगळ्यांच्यामुळे आपण भरभरी होतो, श्रीमंत होतो. आणि म्हणून मित्र हो, की व्यसनांना मिळणारी प्रतिष्ठा आणि प्रतिष्ठेचं व्यसन एकच आहे. आत्यंतिक प्रतिष्ठेच्या हव्यासामुळे, ती झिंग असल्यामुळे राजकारण कसं चाललंय आपण बघतोय. आपल्या मुलांना सत्य काय ते सांगा. बाहेर पडलं की बाहेरच्या बोर्डावर कुठला तरी एक नेता निघतो, कुठला तरी एक. माझ्या एका लेखाचं नावच आहे साहेब जिंदाबाद. कुणीतरी हो 3 वर्षाचा असतो आणि तो दवणे साहेब. मला कळतच नाही. सतत हे होत आहे. सोपं झालंय प्रसिद्ध होणं, पण सिद्ध होणं अवघड आहे. आकाश कंदील 4 दिवसांनी आतमध्ये नेतो, ध्रुव ताऱ्याला आत नेता नाही. आपल्या पिढीला ध्रुव तारा आणि आकाश कंदील यातला फरक तर कळू द्या. आणि त्यासाठी आदरणीय विभूते सर, खूप काम करण्याची गरज आहे. खूप. हे काम सरकारने लादलेलं नाही, कोणीतरी देऊन सांगितलंय. मग यामुळे किती वाढतील? मग यामुळे काय DA वाढेल का? खास मोबाईलवर बोललो साक्षरतेबद्दल, असं नाही आहे. तुमच्यातली आई, तुमच्यातला बाबा, तुमच्यातला काका, तुमच्यातला मामा पाझरू द्या, तो असा, तो जागा झाला पाहिजे तिथे. आणि ते व्यक्त केल्यावर कुठलंही डिपार्टमेंट आक्षेप घेणार नाही. हे काय सांगितलं? 2 मुलं असू दे, त्यांना सांगा. वर्गात मुलांची संख्या किती आहे याच्यावर शिकवायचं ठरवू नका. एक असेल तरी असं शिकवा की त्या लाकडी बेंचला पण अंकुर आले पाहिजे. आता काय किती मुलं आहेत? खूप किस्से आहेत माझ्याकडे. मला एकदा विषय द्या स्टाफ रूम म्हणून, आणि फक्त स्टाफलाच बोलवा. खूप विषय. मी मगाशी म्हटलं न लिहायचं पुस्तक केल्यावर कुठलंही डिपार्टमेंट आक्षेप घेणार नाही. हे काय सांगितलं? 2 मुलं असू दे, त्यांना सांगा. वर्गात मुलांची संख्या किती आहे याच्यावर शिकवायचं ठरवू नका. एक असेल तरी असं शिकवा की त्या लाकडी बेंचला पण अंकुर आले पाहिजे.
इथं काय किती मुलं आहेत? खूप किस्से आहेत माझ्याकडे. मला एकदा विषय द्या स्टाफ रूम म्हणून, आणि फक्त स्टाफलाच बोलवा. खूप विषय. मी मगाशी म्हटलं न लिहायचं पुस्तक, अजून न लिहिलेलं पुस्तक तुमच्या हस्ते प्रकाशन करू, पण 200 प्रति घ्या विकत. गंमत सोडा मित्र. सांगायचं हे सोपी गोष्ट आपण अवघड करतोय. आणि नंतर मग मुलगा 25-30 वर्षाचा झाला की आपल्या शहरात कोण आहे हो चांगला काउन्सिलर? कोण आहे? सायकोलॉजिस्ट कोण आहे? अच्छा, नाडकांनी मोठे आहेत. फी किती आहे? काय नाही, एका सिटिंगचे 10,000 घेतात. 8-8 दिवस 15-15 दिवस लाखो रुपये घालून सकाळ दुपार संध्याकाळ घेऊन ती निराश मुलगी जीवनाकडे निघणार आहे का? भुवया पडलेला, डोळ्याभोवती खळगे पडलेला तो तुमचा तरुण 25शीचा तडफदार रसरशीत मुलगा हा वेळीच लक्ष न दिल्यामुळे आणि आता पैसा पुरवल्यामुळे पुन्हा तो होणार आहे का सळसळणारा विवेकानंद? काय विचार तर करूया. चुकत असेल तर मी शब्द मागे घेईन, असेल तर काय. आणि म्हणून सुवर्ण मध्याची फार गरज आहे. किती तास बोललो तरी पण कमी आहे. तुम्ही किती बातम्या लिहिणार आणि काय छापणार आणि उद्या काय सांगणार आणि तुम्ही काय रेकॉर्ड करणार आणि कोण काय बघणार? बराबर हल्ली मुलं ऐकतात पण कसं माहिती का रेकॉर्ड केलं फास्ट झालं 1.5 तासाचं भाषण 1.5 मिनिटात. अच्छा बोला ना. त्यासाठी नाही फार जीवापासून मनापासून हे सगळं व्यक्त केलं आणि सगळं व्यक्त करण्याची संधी मला आपल्या महाविद्यालयात दिली. आनंद पण झाला आणि पुन्हा पुन्हा अर्थ त्यांनी सांगावं लागतंय म्हणून अनेकदा पोटामध्ये खड्डा पण पडतो. मित्र हो, समारोप करताना मगाशी कविता मी अर्धी म्हणली होती, ती मी पूर्ण करीन आणि मी थांबेन. मित्र हो, फारशी मी ती म्हणत नाही ना, म्हणून ती माझ्या दिगंताचा उद्गार या काव्यसंग्रहात आहे. पुढे जाताना मी विनंती करीन, मगाशी सरांनी केलीच आहे, की एक पत्र आईचं किंवा सावर्रे किंवा विवेकानंद आणि विशेष मी आज ज्या विषयावर मी बोललोय नवीन पिढी घडवताना त्या विषयावरची अनेक पुस्तकं अशी. हे आमचा एक विद्यार्थी तिकडे आहे, थोडी गर्दी उडेल, कार्यकर्ता नवीन आहे आणि जर चुकून पैसे द्यायचे राहिले, चुकून मुद्दामून काय करणारे लोक इथे नाहीत, तर त्याला ते 3-4 हजार रुपये भरावे लागतात. प्रकाशकांना आम्ही नंतर पाठवतो, त्यामुळे जरा थांबा. हे मी कुठे सांगत नव्हतो पूर्वी, पण आता सांगतो. चुकत असेल तर गुगल पेची पण त्यांनी सोय केली आहे. ते का सांगतोय तर जरूर त्याचा आनंद घ्या, आस्वाद घ्या. त्याच्यावर पत्र आहे, माझा फोन नंबर आहे, पत्ता पाठवा, फोन करा, नक्की मी बोलेन. कारण पुस्तकासाठी केलेला खर्चही आयुष्याची जमा आहे. हे वाक्यपरिचय पत्रातलं तेवढ्या पुरतं नाही आहे. क्षमा मागतो, कारण मध्ये मी सांगितलं जवळजवळ 1.5-2 तास. किती वेळ झाला? बरंच झाला ना, छान. 1.5 तास. 1.5 तास हार्मोनियम नाही, गळा पण आगळा, वेगळं नेपथ्य पण नाही. तुमच्याकडचं वातानुकूलित चालू, माझ्याकडे मात्र भातानुकूलित आहे. पण मगाशीच म्हटल्यावर आनंद घ्या त्याचा, पण आम्ही त्याचाही आनंद देतोय. असा साजरा करत आलो. नंतर आपण भेटत राहू, पुन्हा ओळखी होतील, गप्पा होतील, पुन्हा पुन्हा चर्चा करू. आणि खरंच आपलं घडत राहणं त्यांना कळू द्या. आपल्या घरामध्ये एक मोकळं पर्यावरण ठेवा. नात्यांना स्पेस देणारं, अवकाश देणारं, अहंकार विरहित. चुकून भांडणं होतातच प्रत्येक घरात. मी काय असा काही वैकुंठातून नाही आलेलो, वाद होतातच. क्षमा मागण्याची पण थोडी सवय असू द्या योग्य ठिकाणी. घरामध्ये 4 पावलं मागे येणं म्हणजे जीवनात 2 पावलं पुढे जाणं आहे. तर इगो इगो इगो, याला काय वाटते, मला काय वाटते, ओळखतच नाही. सारखं नसतं तर असेच यायचं, खूप त्रास होतो. 60व्या वर्षी लागणारा डायबिटीस आणि काय ते BP 30व्या वर्षी लागतो. मोकळी जागा बघा तुम्ही काय होईल ते, खूप मजा येईल. तो आनंद घ्यायला आपण एकत्र आलो. आदरणीय सोमनाथ सर, एकेकाळी वर्गात असणारे तुम्ही, आज तुम्ही मला तुमच्या वर्गात नेले.
आणि एक छान सुंदर सुविद्य असा समाज तुम्ही निर्माण करता आहात. इतका सगळा वसई आणि परिसरातला समाज तुमच्या पाठीशी आहे. विविध प्रयोग तुम्ही करू इच्छित आहात. शुभेच्छा मी देतो. सगळ्या प्रशासनाचे सगळ्याचे मी आभार मानतो, धन्यवाद देतो. आणि मनातल्या त्या घराची ही कविता पुढे 2-3 कडवी आहेत, त्याने मी थांबेन. पुन्हा धन्यवाद. मगाशी आपण शेवटचं कडवं वाचलं होतं. घर येते फुलून जेव्हा फुलणारी मने येतात. घर येते फुलून जेव्हा फुलणारी मने येतात. शब्दांशिवाय सुरांशिवाय, शब्दांशिवाय सुरांशिवाय काळी. आईच्या खोलीतून आवाज यायचा, आधी काय जेवलास का, आणि नंतर कार्यक्रम कसा झाला. आई जागीस तू, 2 वाजले ग, तू आल्याशिवाय डोळा लागेल का बा. निरांजन आहे ना तोपर्यंत कळत नाही ते आहे. विजल्यावर ज्योत कळवावी तशी विजल्यावर नाती कळावीत का. कृतज्ञता पाहिजे. आई वडील असोत, सासू सासरे असोत, मुलं असोत, कुठलेही असोत, नात्यांबद्दलचे बघा तुम्ही काय फरक होत आहे तो. आणि म्हणून ती ओळ आहे. घर म्हणजे विश्वासाचा कोमल उत्कट स्पर्श आहे, जे पावणाऱ्या पाखरांसाठी नितळ निळे आकाश आहे. असे घर मनातले भावी पिढी घडवणार, असे घर मनातले घरात नेऊन रुजवावे. असे घर मनातले घरात नेऊन रुजवावे. नात्यामधल्या ओलाव्याने डोळ्यामध्ये सजवावे. मग तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी काय लिहिलंय कवीनी. अशा मनांसाठी देव, अशा मनांसाठी देव जळी स्थळी थांबला आहे. अशा मनांसाठी देव जळी स्थळी थांबला आहे. मनातल्या त्या घरासाठी दीपोत्सव जागला आहे. दीपोत्सव जागला आहे. धन्यवाद.